आप की अदालत मध्ये फिल्म स्टार परिणीती चोप्रा आणि राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांच्यावर आरोप आहे की हे दोघे दिखावा करतात. आता बघा, आजकाल लोक म्हणतात की बदलले आहेत राघव चड्ढा. आधी म्हणायचे माझे हिरो केजरीवाल, मी त्यांचा फॅन आहे. आता एकच हिरोईन आहे आणि जिचे तुम्ही फॅन आहात. सर, राजकारणी जीवनामध्ये ते लीड रोलमध्ये आहेत आणि मी सपोर्टिंग रोलमध्ये, आणि माझ्या खरी आयुष्यामध्ये ही माझी हिरोईन आहे आणि मी तिच्या सपोर्टिंग रोलमध्ये. नाही, तू माझा हिरो आहेस. बघा सर, नाही राघव, तू माझा हिरो आहेस. राजनीती आहे देशासाठी आणि परिणिती आहे मनासाठी. तर दोन्ही आपापल्या जागी योग्य आहेत. एक खूपच चांगली गोष्ट होते की सर तुमच्यामुळे आज मला खूप साऱ्या रोमॅन्टिक लाईन्स ऐकवत आहेत. आता उद्यापासून हे परत बंद होऊन इतके जाईल. सगळे कॅमेरा लावले आहेत ना. सर तेच, मला घरी अशा रोमॅन्टिक लाईन्स ऐकवत नाहीत. आता जेव्हा तुला रोमॅन्टिक लाईन्स हव्या असतील तर मी या शोचे व्हिडिओ तुला पाठवत जाईन. ते बघून तुझं मन रमवत जा. बघा, पंजाबमध्ये यांनी गाणं गायलं होतं, एक मौका केजरीवालनू. हो. कोणीतरी मला लिहिलं की आता यांचं गाणं असं झालंय की एक मौका परिणाल मेनू. एक मौका परिणाल मेनू. हा, नाही, लाईफ लॉंग मौका. इनफॅक्ट मी तर असा विचार करते की संधी मला मिळाली आहे. कारण की जेव्हा आमचं लग्न होणार होतं आणि मग जेव्हा झालं तेव्हा सगळे मला म्हटले की भारताच्या सगळ्यात एलिजिबल बॅचलर सोबत तू लग्न केलंस. तर मला वाटतं की संधी मला मिळाली आहे, याला नाही. नाही. तर तुम्हाला पण वाटतं की ज्या एलिजिबल बॅचलर सोबत तुम्ही लग्न केलं आहे, हो. पूर्ण पंजाबच्या सरकारची चाव्या त्याच्या जवळ आहेत? ओ, हे तर यालाच उत्तर द्यावं लागेल. मला माहित नाही. काय हे? असं काही नाहीये सर. आमचं आमचं पंजाबी कुटुंब आहे, खूप सुखी कुटुंब आहे. त्यात प्लीज व्यत्यय आणू नका. हे मी व्यत्यय नाही आणत आहे. राहुल गांधींनी म्हटलं होतं पंजाबमध्ये कॅम्पेनच्या दरम्यान की रिमोट कंट्रोलने चालत आहे पंजाबचं सरकार, आणि रिमोट कंट्रोलचा अर्थ आहे आरसी. आरसीचा अर्थ आहे राघव चड्ढा. हां, सर, पंजाब रिमोट कंट्रोलवर चालत आहे. मी याचा स्वीकार करतो. पण तो रिमोट कंट्रोल पंजाबच्या जनतेच्या हातात आहे. त्यांना जेव्हा चॅनल बदलायचं असतं ते चॅनल बदलून टाकतात. आणि आता एकच चॅनल लावलेलं आहे आम आदमी पार्टीचं, आणि बऱ्याच दीर्घकाळापासून, आणि आता हेच चालू राहील अशी मी परमात्माजवळ प्रार्थना करतो. आणि सर, पक्ष जे काही काम माझ्यावर सोपवते ते मी करत राहीन. पक्षाने मला पंजाबमध्ये एका सल्लागाराच्या भूमिकेत काम करण्याची संधी दिली, ती मी उत्तम माझे मोठे भाऊ पंजाबचे मुख्यमंत्री यांच्यासोबत निभावत राहीन. आमचं नातं खूप प्रेमाचं आहे. ते माझे मोठे भाऊ होते, आहेत आणि राहणार. आणि हा पण एक योगायोग आहे की जेव्हा आम आदमी पार्टीमध्ये आले तर त्यांचा पहिला मित्र जो आम आदमी पार्टीमध्ये होता तो मी होतो. त्यांनी 2014 मध्ये आमचा पक्ष जॉईन केला. त्यांना पक्षामध्ये येण्याबरोबरच जर एका मित्राबरोबर काम करण्याची जबाबदारी मिळाली तर ती माझ्याबरोबरच काम करण्याची मिळाली. मग पूर्ण त्यांच्या पहिल्या लोकसभा एमपीच्या कार्यकाळात मी त्यांच्याबरोबर लोकसभेत जात होतो, त्यांच्याबरोबर काम करत असायचो. तर आमचं एक खूप प्रेमळ नातं आहे. जसं की मी म्हटलं की त्यांच्या लग्नाची पूर्ण तयारी मी केली होती. पण विपक्ष, जसं की तुम्ही सांगताय, राहुल गांधी आणि इतर नेत्यांचा हा प्रयत्न राहिला असेल की या कुटुंबामध्ये फूट पाडली जावी, थोडी भांडणं नाही, घालवली ते जावी. अकाली दलाचे नेता आहेत दलजीत सिंग चीमा. त्याने तर म्हटलं की केजरीवालने एक सुपर सीएम बनवला आहे पंजाबमध्ये. सर, मी एक सुपर सेवक आहे पंजाबचा, सुपर सीएम नाहीये. आणि आम्ही सगळे जेव्हा एकत्र बसतो तेव्हा फक्त पंजाबबद्दलच बोलत असतो. कोणाजवळ कसली जबाबदारी आहे, कोण काय काम करत आहे ही चर्चा करत असतो. आम्ही पंजाबच्या शेतीपासून पंजाबच्या तरुणापर्यंत काम करायचं आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करत असतो. हे मला वाटतं की आपल्या बघा, देशाच्या अमरिंदर सिंग तर मुख्यमंत्री राहिलेत पंजाबचे, खूप अनुभवी आहेत. त्यांनी म्हटलं की सगळ्या फाईल्स राघव चड्ढा क्लिअर करतो, भगवंत मानतात फक्त त्याच्यावर सही करतो. चला, आमच्या कार्यकाळामध्ये फायली क्लिअर तर होत आहेत ना. त्यांच्या कार्यकाळामध्ये तर सायली पण क्लिअर होत नव्हत्या. ते तर त्यावेळची जी परिस्थिती होती, भले अकाली दलचे सरकार असो किंवा काँग्रेसचे सरकार असो, त्यापेक्षाही खूप चांगलं सरकार चालतं. आणि हे जे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालत आहे. आणि निवडणूक जेव्हा होत होती तेव्हा तर आम्ही ऐकलं होतं की वहिनी इलेक्शन लढतील अंबालामधून.
सर हे अगदी खरं आहे. या प्रकारच्या काही गोष्टी बनवल्या गेल्या होत्या, की कदाचित चंदीगडमधून निवडणूक लढवू शकते, कदाचित अंबालामधून निवडणूक लढवू शकते. पण मला असं वाटतं, की या प्रकारचे रुमर्स जेव्हा लग्न होतं एका नेत्याचं आणि अभिनेत्रीचं, तर अशा प्रकारच्या गोष्टी रुमर्स होतच असतात आणि मला जेवढं काही समजतं हिला पॉलिटिक्समधला पी देखील माहीत नाही आणि हे सगळं निरर्थक गोष्टी आहेत. मी इनफॅक्ट जेव्हा ते आर्टिकल्स पाहिलं, सगळ्यात आधी मी हिला पाठवलं आणि हिने खूप चेष्टा उडवली आणि आम्ही सगळे मिळून खूप हसलो ते आर्टिकल पाहून. पण खोट्याला तर पाय नसतात ना. कोणीतरी वावड्या उठवल्या आणि ते समाप्त पण झाल्या. तर तुम्हाला अजिबातच माहित नाही राजकारणाबद्दल? सर तुम्ही प्रश्न तर नाही ना विचारणार मला? नाही, नाही, प्रश्न नाही म्हणजे विचारणार. एखादी टेस्ट नाही ना घेणार? नाही, नाही, अजिबात नाही. सर खूप कमी माहिती आहे. आणि मला तुम्हाला सांगायचंय, की हे यासाठी नाहीये, की मी एक बावळट किंवा वेडी आहे, की मला काही माहितीच नाही आपल्या देशामध्ये काय चाललंय, तर अजिबात नाही. मला फक्त असं म्हणायचंय, इनफॅक्ट माझी पर्सनॅलिटी अशी, की सर तुम्ही कोणत्याही टॉपिकबद्दल जर चर्चा करताय आणि त्याबद्दल मला जर माहीत नसेल, तर मला खूपच राग येतो स्वतःवर आणि मग मी घरी जाऊन त्यावर एवढा अभ्यास करते, की मी प्रयत्न करते, की मी एक्सपर्ट बनून जाईन आणि हे तुम्ही ह्याला हे हे विचारू अगदी शकता. अगदीच खरं आहे. हिला मी खूप सरप्राईज होतो, की ही गोष्ट पाहून, की की परीला नासाच्या ऑपरेशनबद्दल देखील माहिती आहे आणि एका पदार्थाची रेसिपी काय असली पाहिजे, त्यात कोणत्या गोष्टीची कमी आहे याची देखील माहिती आहे आणि हिला जवळपास सगळ्याच विषयांची माहिती आहे, जेवढी माहिती मला देखील सर नाहीये. जेव्हा मी पण बोर होत असते ना, तुम्हाला माहितीये मी YouTubeवर जाऊन मी सर्जरीज पाहते. मला इतके व्हेरिड इंटरेस्ट्स आहेत आयुष्यात. मला हां. प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपर्ट बनायचंय आणि एकच गोष्ट होती ज्यामध्ये मला इंटरेस्ट नव्हता, ते होतं पॉलिटिक्स. सर पण आता पॉलिटिक्स आता मी कारण आता मी येणार आहे, तर तुम्हाला लोकांना माहीत असलं पाहिजे. थिअरेटिकली तर मी प्रयत्न करेन, की मी सगळं जाणून घेईन आणि एक्सपर्ट बनेन. पण मैदानात येणार नाही सर कधी. मला वाटतं एका घरामध्ये एक पॉलिटिशियन पुरेसा आहे. एका मॅनामध्ये एक तलवार. नाही पॉलिटिक्समध्ये हिला इंटरेस्ट नसेलही, एका पॉलिटिशियनमध्ये इंटरेस्ट राहावा हा आणि खूप तसाच राहो. इंटरेस्ट आहे. अरे यार! जनितामधून 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो. राघव हा यू फायनल राउंड आहे. क्यूट. राघव सर, मला जाणून घ्यायचंय, हे खरं आहे का, की आधी फक्त आईचा ओरडा मिळायचा आणि आता परिणितीजींचाही ओरडा मिळतो? सर माझं कॅरेक्टर असॅसिनेशन खूप जास्त होतंय आज. हे बघा आईचा काही प्रश्न आहे तर अ, माझ्या आईचा ओरडाच प्रेम आहे. त्यांनी आजपर्यंत मला आता मी 36 वर्षाचा झालोय. आजपर्यंत कधीच मिठी मारून डोक्याचं चुंबन नाही घेतलं. माझ्या डोक्यावरनं हात नाही फिरवला कधीच. असं प्रेम नाही केलं. पण जेव्हा ती ओरडून माझ्याबरोबर बोलते म्हणजे हेच त्यांचं प्रेम आहे आणि तेच प्रेम मला देखील समजतं. तर आईचं प्रेम असंच असतं. आईची ममता ही अशीच असते. तर माझ्या आईची ममता आणि माझ्या आईचं प्रेम पण असंच काहीतरी आहे. आणि जिथवर माझ्या बायकोबद्दल विचाराल तर ओरडा ओरडा तर अजिबात नाही मिळत. काय बोलतात आपण? आमचं बघा आम्ही आम्ही आपापसात समजून घेतो. मी माझी चूक कबूल करून घेतो आणि ही माझ्याशी सहमत होते, की तुमची चूक होती. बस सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. चूक ही नेहमी तुझीच असते. तर मग नेहमी एकाचीच चूक असते? नो कॉमेंट. हे बघा लग्न झालेल्या आयुष्याचा एकच मंत्र आहे. तुम्ही तो समजून घ्यावा तर खूप यशस्वी लग्न होईल. ते आहे हॅपी वाईफ इज अ हॅपी लाईफ. बायको आनंदी तर आयुष्य आनंदी. आणि बायकोला आनंदी ठेवतो, बायकोला वेळ देतो. त्यावर पण खूप लोकं आरोप करतात. आजकाल सगळा वेळ बायकोलाच देतो, कामाला वेळ देत नाही. आता मी स्वतःच्याच बायकोला वेळ देतो ना. दुसऱ्या कोणाच्या बायकोला तर वेळ देत नाही ना. पण आरोप लागतात ना. ते म्हणतात ना, की क्या शरीफ शख्स है बीवी से प्यार करता है, क्या शरीफ शख्स है बीवी से प्यार करता है, उस पर कमाल देखिए कि अपनी से प्यार करता है. तर मी माझ्याच बायकोवर प्रेम करतोय. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. अं, अं, आमचे कोणी लोक मला इतक्या वर्षापासून ओळखतायत आणि मला बघत आलेत आणि मी नेहमी कॅमेऱ्यासमोर तशीच असते जशी मी आहे. कॅमेऱ्यासमोर मी तेव्हाच ॲक्टिंग करते जेव्हा मी सिनेमाच्या सेटवर असते. तर ऑफ कोर्स तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, की मला जर काही वाईट वाटत असेल तर मी लगेच बोलून टाकते. भले मग तो राग असो, रडणं असो, हसणं असो, माझ्या आत म्हणजे कोणतेही फिल्टर देवाने दिलंच नाहीये जेन्युइनली. अगदी खरं आहे. आणि जसं की मी आधी पण सांगत होते, की कधी-कधी तुम्हाला असं वाटतं, की लग्नानंतर काही बदल तर नाही ना होणार? काय मला
माझ्या सवयी बदलाव्या लागतील. त्याला पण वाटत असेल, मला पण वाटतंय. पण कॅन आय टेल यू, ही इज द बेस्ट हजबंड इन द वर्ल्ड. मी 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 इतकी जास्त ड्रामा क्वीन आहे, कारण माझे इमोशन्स असे पटकन बाहेर येतात. राग, हसणं, रडणं काहीही असो आणि हा कधीही मला बदलत नाही आणि कधीही हा असं नाही म्हणत, की "तू हे करू नकोस, हे तू करू नकोस." पण तरीही मी असं म्हणते, की हा जो माणूस आहे, हा मला एक चांगला व्यक्ती बनवेल. नाही. कारण तो खरंच प्रेमळ मनुष्य आहे. लेट्स मी बी मी. आणि जे काही मला बोलायचं आणि जे काही मला करायचंय ते तो मला करू देतो आणि तो एक फक्त एक ड्रीम हसबंड आहे, जो प्रत्येक मुलीला हवा असतो. एवढ्या आता चांगल्या यांनी- चांगल्या गोष्टी तुम्ही यांनी बोलला माझी आहात. इतकी स्तुती केली आहे. मी जर स्तुती नाही केली तर घरी जाऊन मला नाही, ओरडा मिळेल. नाही, 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 तू काही बोलू नकोस. तर ही एका अशा जगातून येतेय, जे खूप झगमगाट असणारं जग आहे. खूप चमचमाती दुनिया आहे. मोठ्या स्टारडमचं जग आहे. नेत्यांपेक्षा जास्त स्टारडम यांचं असतं. तर एका खूप मोठ्या चंदेरी जगातून येतेय. पण जेव्हा ती त्या जगातून बाहेर येते, आपल्या जगामध्ये ते वाघिणीसारखे डरकाळ्या फोडते. पण जेव्हा ती त्या जगातून बाहेर येते, तर खूपच सिंपल आणि एक म्हणतात ना, की ती हंबल, सिंपल आणि एक हार्ड वर्किंग महिलेच्या रूपात घरी दिसत असते आणि तेच तिचं खरं कॅरेक्टर आहे. आणि मी तिला तर 2-3 वेळा हे गोष्ट सांगितली, की कारण की तिचं पालन-पोषण अंबालामध्ये झालंय, की यू कॅन टेक परिणीती आउट ऑफ अंबाला, बट यू कान्ट टेक अंबाला आउट ऑफ परिणीती. हं. तुम्ही हिला अंबालामधून बाहेर काढू शकता, पण हिच्यामधला जो अंबाला आहे, तो हिचा साधेपणा आहे, जी हिची सोज्वळता आहे, ती हिच्यापासून नाही काढू शकत. ही 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 गोष्ट मी तिच्यासोबत राहून पाहिली आहे आणि शिकलो आहे. आणि मी खूप नशीबवान आहे, की माझं लग्न हिच्या जेव्हा बरोबर तुम्ही झालं दोघं आहे. एकत्र असता तेव्हा तुम्ही कोणत्या विषयावर चर्चा करता? ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे, की आमचं एक प्रकारे लाँग डिस्टन्स लग्न आहे. कारण मी मुंबईत राहते, तिथे काम करते. राघव दिल्ली आणि पंजाब मध्ये राहतो. तर आम्हाला तसंही खूप प्रवास करावा लागतो एकमेकांना भेटण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी. तर जेव्हा पण आम्ही एकत्र असतो, आम्ही फक्त फॅमिलीसोबत बसतो आणि आम्ही फक्त एकत्र वेळ घालवतो. ॲक्चुअली आमचं इतकं जास्त डेटिंग झालं नाही लग्नाआधी. आम्ही लग्न आधी केलं. आता आमचं डेटिंग चालू आहे. तर यामध्ये पॉलिटिक्स आणि कामाबद्दल चर्चा होऊच शकत नाही आता. तर आम्ही प्रयत्न करतो, की फॅमिलीसोबत आम्हा दोघांचे कुटुंब खूप साधी आहेत आणि बऱ्यापैकी साम्य आहे यांच्यामध्ये. तर आम्ही सगळे लोकं एकत्र बसतो आणि नॉर्मल असतो आणि आय होप की ते बघा, कधीही तुम्ही बदलू इतक्या नये. चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि जी तरुण जोडपी आहेत त्यांच्यासाठी खूप काही शिकण्यासारखं आहे यामधून, या रिलेशनशिपमधून. हं. तर मी आता माझे आरोप तर इथे संपवत आहे. हो.